नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म 4 वर्षाची डिग्री आहे. त्याच्या कॅपराऊंड 3 अर्थात तिसऱ्या प्रवेश फेरीचं जे काही निकाल आहे, अलॉटमेंट आहे, ती जाहीर झालेली आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे डॅशबोर्ड आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅपराऊंड 3 याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचा ॲप्लिकेशन ID आहे आणि तुमचे डिटेल्स आहेत त्या या ठिकाणी टाकायचे. ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ हे टाकल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये नवीन कॉलेज मिळालं आहे का नाही हे समजेल. लक्षात ठेवा, कॅपराऊंड 3मध्ये जर तुमचं बेटरमेंट झालं असेल तर या ठिकाणी नवीन मिळालेलं कॉलेज दिसेल आणि नो बेटरमेंट असं जर लिहिलं असेल तर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालेलं नाही. त्यामुळे कॅपराऊंड 2ला जे कॉलेज मिळालेलं किंवा यापूर्वी जे कॉलेज हातात होतं ते राहणार आहे. तर हे जी चेक करायची लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमच्या डिटेल्स टाकून नवीन कॉलेज मिळालेलं आहे का नाही हे चेक करा. त्याशिवाय काही महत्त्वाच्या सूचना आहेत, लक्षात ठेवा. आता तुम्हाला या ठिकाणी जे हवं ते कॉलेज मिळालं असेल तर वेल अँड गुड, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. किंवा बऱ्याच जणांना अजूनपर्यंत जर कॉलेज मिळालं नसेल तर काही कॉलेजेसमध्ये या ठिकाणी कॅपराऊंड 3 नंतर देखील काही जागा या व्हॅकंट राहत असतात. तर अशा जागांवरती त्या ठिकाणी नॉन कॅप ॲडमिशन किंवा अगेन्स्ट कॅप ॲडमिशन जे बोललं जातं तर ती प्रोसेस या ठिकाणी साधारणपणे 18 तारखेपासून 18 डिसेंबर ते 23 डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे. यासाठी तुम्हाला त्या गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, अनएडेड प्रायव्हेट कॉलेज, त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा तिथं चौकशी करावी लागेल. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट कोटा हा वेगळा असतो. अगेन्स्ट कॅप म्हणजे कॅपराऊंड नंतर देखील राहिलेल्या जागा. या संदर्भात ऑलरेडी खूप सविस्तर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ एकदा सविस्तर पहा आणि अशा पद्धतीनं ही ॲडमिशन प्रोसेस करायची आहे. लक्षात ठेवा, कॅपराऊंड 3 तिसरी प्रवेश फेरी ही शेवटची फेरी असते. यानंतर काही जागा वॅकंट राहिल्या असतील तर ॲडमिशन प्रोसेसप्रमाणेच कॉलेज त्या लेवलवरती अगेन्स्ट कॅप भरतं. बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजमध्ये अगेन्स्ट कॅपच्या जागा देखील काही डोनेशन घेऊन देखील भरलं जातं. तर हा त्या कॉलेजचा प्रश्न आहे, कशा पद्धतीनं ती प्रोसेस राबवली जाते. यासाठी तुम्हाला संबंधित कॉलेजची वेबसाईट पाहत राहायचं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देखील काही जागा शिल्लक असतील तर ती प्रॉपर गव्हर्नमेंटच्या प्रोसेसनं ती गोष्ट केली जाते. यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सविस्तर पहा. सध्या फक्त इतकंच करायचं आहे, कॅपराऊंड 3मध्ये नवीन कॉलेज मिळालं असेल आता तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला 13 तारखेपासून 13 डिसेंबर ते 16 डिसेंबरच्या दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. ॲडमिशनची प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला आणि जे फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.